नमस्कार प्रेक्षकांनो, आनंदी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला कम्माल ट्विस्ट बघायला मिळणार आहे. चक्क आनंदीने, भित्र्या आनंदीने स्वतःच्या अंगामध्ये 10 हत्तींचं बळ एकवटलंय आणि या विद्याधरला चांगलीच जन्माची अद्दल घडवली आहे. आजच्या प्रोमोमध्ये तर आपण पाहिलंच की या विद्याधरने खूप मोठा कांड केलाय. फॅक्टरीमध्ये एका माणसाला सांगून युगंधरच्या पाण्यामध्ये गुंगीचं औषध मिसळलंय, जेणेकरून त्याला आनंदीला त्रास देता येईल, हवं ते करता येईल. पण या सगळ्यामध्ये आनंदीने अशी काय हुशारी दाखवली आहे, ज्यामुळे या विद्याधरचा चेहरा सगळ्यांच्या समोर आलाय आणि सगळ्यांसमोर तिने या विद्याधरचं थोबाड फोडलंय, त्याला चांगलंच एक्सपोज केलंय. तेव्हा आता हे सगळं कशा पद्धतीने घडलंय हेच आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण पाहतो की विद्याधर आता कुठेतरी बाहेर गावी गेलाय असं आपल्याला दाखवण्यात आलंय, पण तो तिथेच असतो. तो ऑफिसमधल्या एका पिओनला फोन करतो आणि बोलतो, अरे ऐक, म्या काय सांगतोय ते नीट ध्यानात ठेव. आज त्या मालक साहेबांच्या ड्रिंकमध्ये म्या दिलेली ती पुडी मिसळायची बघ, काय बी गडबड होता कामा नाही, समजलं काय? दादाला एवढी गुंगी यायला पाहिजे की ते आज घराकडं पोचलंच नाही पाहिजेत. काम फत्ते झालं की मला मेसेज टाक. पिऊन ठीक आहे बोलतो आणि तो ड्रिंकचा ग्लास घेऊन आता युगंधरच्या रूममध्ये येतो आणि बोलतो, मालक साहेब हे घ्या, ड्रिंक घ्या. नाही म्हणजे लई गरमी वाढल्या ना, हे तुम्ही प्यायलात ना तर तुमच्या पोटाला कसं थंडगार वाटेल, प्या. युगंधर ते ड्रिंक पिऊ लागतो. सुरुवातीला त्याला त्याची चव जरा वेगळीच वाटते. तो बोलतो, जरा काहीतरी वेगळं वाटते, असं वाटतंय नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं टाकले. तेव्हा पिऊन बोलतो, नाही साहेब, तुम्ही प्या तरी. ते मार्केटमध्ये जरा वेगळा फ्लेवर आलाय ना त्यामुळे तुम्हाला जरा वेगळं वाटतंय, पण एकदा का सवय झाली की तुम्हाला काय बी वाटणार नाही, प्या बिनधास्त प्या. युगंधर पिऊ लागतो आणि मग काय, त्याला हळूहळू जबरदस्त अशी गुंगी चढू लागते. त्यांना एवढी गुंगी चढलेली असते की साधं त्यांना खुर्चीवर बसता देखील येत नसतं. शिर्केंच्या हे सगळं लक्षात आलेलं असतं. शिर्के म्हणत असतात, मालक साहेब तुम्हाला काय होतंय का? तुम्हाला बरं वाटत नाहीये का? आपण घरी जाऊया का? तेव्हा मालक साहेब बोलतात, नाही मला बरं वाटतंय, मी हाय बरा, तुम्ही तुमचं काम करा आणि मला माझं काम करू द्या, असं म्हणत असते. मुद्दाम विषय टाळतात. इकडे आपण पाहतो तर काय, पिऊन आता पुन्हा विद्याधरला फोन करतो आणि बोलतो, मालक तुमचं काम पत्ते झालंय, आता तुम्हाला काळजी करण्याची काय बी गरज नाही. आणि हे ऐकून तर विद्याधर इतका खुश झालेला असतो, तो जोरातच ओरडतो, परफेक्ट, आता त्या आनंदीला माझ्या तावडीतून कुणी बी वाचू शकत नाही. आज त्या आनंदीचा सबशेल करेक्ट कार्यक्रम होणार. देव जरी वरनं खाली आला तरी त्या आनंदीला वाचू शकत नाही. आनंदी, आज तुझं काय खरं नाही, असं म्हणत असतो. जोरजोरात हसू लागतो. इकडे आता रात्रीची वेळ झालेली असते. जवळपास 11:30 वाजलेले असतात. आनंदीला मालक साहेबांची काळजी वाटत असते. ती विचार करत असते, एवढा वेळ झाला, अजून मालक साहेब घरी कसे काय आले नाहीत? नाही म्हणजे त्यांच्या घरी येण्याची वेळ केव्हाची उलटून गेली आहे. तेवढं तसे ते माईसुद्धा आलेले असतात. माई बोलतात, हो ना, युगंधर कधीच वेळ करत नाही आणि आज त्याला इतका उशीर का बरं झाला असेल? खूपच वेळ झालाय. त्याच्या गोष्टी कशा समत्या टायमावरती असतात. तेव्हा आनंदी बोलते, बघा ना, मालक साहेब अजून घरी आले नाहीत, मला त्यांची फार काळजी वाटते. आणि तेवढंच तिथे शिल्पा येते आणि बोलते, तुला कशाला पाहिजेत का नसत्या उचापत्या? त्याला जेव्हा यायचं असेल तेव्हा तो येईल की, तुला काय करायचंय? आणि मला एक सांग, तुला काय करायचंय? तुला त्या युगंधरच्या मागं पुढं करायचंय वय? तेव्हा आनंदी बोलते, नाही शिल्पाताई, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. कारण दररोज या वक्ताला ते घरी असतात ना, पण आज कशी काय आले नाहीत म्हणून मला त्यांची खूप काळजी वाटते, म्हणून. तेव्हा शिल्पा बोलते, बरोबर, जास्त काळजी करण्याची काही गरज नाहीये. मी माझ्या भावाला फोन करते आणि तुला कळवते आणि तिला शेवटची ताकीद सुद्धा करते की जास्त युगंधरच्या मागे पुढे करायचं नाही, त्याच्यापासून लांब राहायचं. आणि तुला काय वाटतंय का, तू जर त्याच्या मागे पुढं केलंस तर तुला तो बायकोचं स्थान देईल, या घरामध्ये तुला सुनेचं मान मिळेल? तर या जन्मात तरी ते शक्य नाहीये, तुला ते कधीच मिळणार नाही. त्यामुळे हे काही तुझे जे प्रयत्न आहेत ना ते बंद कर. त्यामुळे मनाला जी काही खोटी आस लावली आहेस ना ती बंद कर. तेव्हा माई बोलते, शिल्पा अगं हे काय म्हणतेस तू? ती त्याची बायको आहे आणि बायको या नात्याने तिला काळजी वाटणं साहजिकच आहे ना. शिल्पाला इतका राग आलेला असतो, ती कोणाशी काहीच बोलत नाही आणि तडक तिकडून निघून जाते. तेव्हा माई बोलतात, आनंदी तू एक काम कर, तू खोलीत जा आणि आराम कर. युगंधरला यायला जरा वेळ लागेल, बहुतेक आज फॅक्टरीवरती लई महत्त्वाचं काम असणार आहे. तू जा, काळजी करू नकोस. पण ऐकेल ती आनंदी कसली, ती मात्र अजून हॉलमध्येच असते आणि फेऱ्या मारत असते. मालक साहेबांच्या येण्याची वाट बघत असते आणि तेवढ्यातच दारावरती कसला तरी आवाज येतो. त्यामुळे आनंदीला खूप आनंद झालेला असतो. तिला असं वाटत असतं की मालक साहेबच आलेत, पण तिथे मालक साहेब आलेले नसतात. तिथे आलेला असतो हा विद्याधर आणि त्यात युगंधर गुंगीत आहे हे माहीत असल्यामुळे तो आता त्याच्या खऱ्या रंगात येतो. त्याच्या वासामुळे आनंदीला कळून चुकलेलं असतं की तिथे विद्याधर आलाय. विद्याधर बोलतो, काय गा आनंदी, लई वाट बघतास वे स्वतःच्या नवऱ्याची? पण अजिबात काळजी करू नकोस, आज काय तुझा मालक साहेब येत नाही आणि जरी आला तर त्याला काय बी समजत नाही. आज हे पाखरू बरोबर पिंजऱ्यात सापडलंय. आज या घरामध्ये मी हाय आणि तू हाय, काय समजलं काय?
आणि आज तुला माझ्यापासनं कुणी बी वाचू शकत नाही. असं म्हणतच हा विद्याधर जबरदस्ती करू लागतो. तिला भिंतीजवळ घेऊन जातो आणि तिला किस वगैरे करण्याचा, तिच्यावरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत असतो. आनंदी इतकी घाबरलेली असते, ती जोरजोरात ओरडत असते, वाचवा वाचवा असं म्हणत असते. पण घरामध्ये सगळे झोपलेले असल्यामुळे कोणालाही तिचा आवाज ऐकू येत नसतो. विद्याधर जोरजोरात हसत असतो आणि म्हणत असतो, आज येणार खरी मजा, इतक्या दिवसाची खाज आज भागणार. आणि या आनंदी, तुला जेवढं वरडायचंय तेवढं वरड, आज तुझा देव बी खाली येणार नाही. आनंदी तर इतकी घाबरलेली असते, ती म्हणत असते, मी तुमच्या पाया पडते, तुम्ही म्हणाल ते मी करायला तयार आहे, पण मला सोडा, मी पवित्र आहे, मला शिवून असं अपवित्र करू नका. पण विद्याधर तिचं काही एक ऐकायला तयार नसतो. तो आपला जबरदस्ती करत सुटलेला असतो. आनंदीला तर इतकं रडायला येत असतं मनातल्या मनात. ती म्हणत असते, झालं आता सगळं संपलं. आणि तेवढ्यातच दारावरती जोरात लाथ पडते आणि दारात उभा असतो तो आपला हिरो म्हणजे मालक साहेब युगंधर. शिर्के साहेबांनी गुंगीत असलेल्या युगंधरला कसंबसं घरी आणलेलं असतं, पण आपल्या बायकोवरती विद्याधर जबरदस्ती करत आहे. आणि हे दृश्य बघून मालक साहेबांची गुंगी कुठच्या कुठे पळून जाते आणि त्यांचा राग आता अनावर झालेला असतो. युगंधर आता डरकाळी फोडतो. युगंधर वाघासारखा विद्याधरवरती झेप घेतो. त्यानंतर मित्रांनो, युगंधर विद्याधरची जी काही धुलाई करतो ना, ते बघायला तुम्हाला खूप मजा येणार आहे. तो त्याला लाथा बुक्क्यांनी तुडवतो, कॉलर धरून भिंतीवरती आपटतो आणि हा आरडाओरडा ऐकून घरातली सगळे लोक तिथे जमतात. युगंधर सगळ्यांसमोर विद्याधरला उघडं पाडतो. युगंधर बोलतो, आत्ता माझ्या सगळं लक्षात येतंय. या नीच माणसांनी पिऊनला पैसे देऊन माझ्या ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध टाकलं, जेणेकरून मी घरी येऊ नये आणि हा माझ्या मागे माझ्या पत्नीवर, आनंदीवर जबरदस्ती करू शकेल. आणि विद्याधरचं हे नीच आणि घाणेरडं कारस्थान ऐकून घरातले सगळे शॉक झालेले असतात. माईंना तर या विद्याधरचा इतका राग येत असतो, त्या म्हणत असतात, खरंच या नीच आणि घाणेरड्या माणसाला मी माझ्या पोटातून जन्म दिलाय. या गोष्टीची मला इतकी लाज वाटते ना, हा त्या क्षणी मेला असताना तर खूप बरं झालं असतं. युगंधर आता आनंदीकडे पाहतो आणि बोलतो, आनंदी, आज तू गप्प राहायचं नाहीयेस. या माणसाने तुझ्या आबरूवरती हात घालण्याचा प्रयत्न केलाय, मार याची चांगलीच धुलाई कर. आनंदी मात्र इतकी घाबरलेली असते, ती म्हणत असते, नाही, नको नको मालक साहेब, तुम्ही त्यांना मार दिलाय ना, तेवढंच पुरेसं आहे. तेव्हा युगंधर बोलतो, आनंदी, आज जर तू याला मारलं नाहीस, तसंच सोडलंस तर उद्या हा दुसऱ्या कोणासोबत तसंच करेल, उचल हात. आणि मग काय, मालक साहेबांच्या सांगण्यावरून आणि त्यांच्या पाठिंब्यामुळे आनंदीच्या अंगामध्ये जणू दुर्गा संचारते. ती पुढे येते आणि विद्याधरच्या थोबाडीत सणसणीत लगावून देते. 1, 2, 3 ती सलग त्याला 3-4 अँगलने चपराक लावते आणि त्याची जी काही मस्ती जिरवते ना, पासच, ते बघायला तुम्हाला खूपच मजा येणार आहे प्रेक्षकांनो. मालक साहेब फक्त एवढ्यावरती शांत बसत नाहीत. ते बोलतात, विद्याधर, चल, आनंदीची नाक घासून माफी मागतोयस काय? विद्याधर मात्र अजिबात माफी मागायला तयार नसतो. युगंधर बोलतो, तुला शेवटची संधी देतोय, आनंदीची माफी माग, ती माझी बायको आहे, तुझी वहिनी आहे आणि वहिनी या नात्याने तुला माफी तर मागावीच लागेल. चल, नाक घासून माफी माग. आणि मग काय, विद्याधरकडे दुसरा कोणताच ऑप्शन उरत नाही. त्याला सगळ्यांसमोर आनंदीची नाक घासून माफी मागावीच लागते. तर असा काहीसा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला उद्याच्या भागामध्ये बघायला मिळणार आहे. असेच अपडेट बघत राहण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा.